भाची मामाच्या गावाला आली की मामाला बळीचा बकरा करून ठेवती आणि तीच परिस्थिती आता माझ्यावर आली. ही पोरगी मागं तोंड करून बसली पण माझ्या जीवाची धाकधूक होत होती. त्यामुळे तिला म्हणलं गपचूप तू पुढं बस. हिला काय पुढं बसविलं तेवढ्यात ही काय गाडीच चालवायला लागली. इकडे मामा कोमात आणि भाची जोमात असा विषय झालता. तर नमस्कार मंडळी, आपल्या दिवसभराच्या गोष्टी तुम्हाला एका 1.5 मिनिटात सांगतो. सकाळी सकाळी जिमला निघालो होतो पण पाऊस येत होता. पण एसटीत जरा झूम करून पाहिलं तर हिला खिडकीच नव्हती. खिडकी असू नाही तर नसू आपण आलो पुढे जिम मध्ये गेलं की आज पाऊस होता त्यामुळे काय जास्त पब्लिक नव्हती. कोणी येऊ नाही तर नाही येऊ पण हे भैया काय फिक्सच जिम मध्ये येतात. त्यामुळे मग मी पण जिम मारली आणि निघालो घरी जाता जाता म्हणलं डाईटला वगैरे काहीतरी मटेरियल घ्यावा. मग मटकी वगैरे घेतली आणि आलो इथं मोबाईल शॉपीत ग्लास कव्हर टाकायचं होतं. मग इथं पण ग्लास कव्हर टाकलं आणि डायरेक्ट घरी चाललो होतो. घरी आलं की काय मला सुट्टी नाही. ही भाची आल्यापासून माझ्या आयुष्यात सुट्टी नावाचा प्रश्नच नाही. मग त्यामुळे काय निघालो होतो पांढरीला गेलं की यांना जरा खायला प्यायला कुल्फ्या घ्यायच्या होत्या. मग इथं तेवढ्यात भद्री भैया बी भेटले. भद्री भैया आज काय लय निवांत गप्पा मारित होते. मग सामान घेतलं आणि भद्री भैयाला त्यांना टाटा बाय बाय केला आणि निघालो घरी गेलं की पोरगी काय म्हणली चल आपल्याला जायचं फिरायला. मग काय संध्याकाळी आलो हॉटेल हिला काय अनलिमिटेड घ्यायला सांगितलं होतं. ती काय दुकानच उचलून न्यायच्या हिशोबात होती. पण तेवढ्यात म्हणलं आता तू चल घरी आपल्याला एवढंच बस. जाताना आपली छोटी गाडी चालवत होती त्यामुळे जीव मोठीत धरला आणि निघालोत घरी.